घडामोडींचं बुलेटिन सुरुवात करूयात हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। उपराष्ट्रपती पदासाठी मतदान सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम बजावला मतदानाचा हक्क। इंडिया आघाडी आणि एनडीए मध्ये काटेकी टक्कर। क्रॉस वोटिंगचं स्वप्न विरोधकांनी पाहत राहावं। आगे आगे देखो होता है क्या। उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली। अनेक वेळा लोकांना वाटलं की माझी राख होतीये, पण तेवढ्यात मी भरारी घेतली। राजकीय कारकिर्दीतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान। सहकार्यांकडूनच देवेंद्र फडणवीसांची राखरांगोळी करण्याचा प्रकार। फिनिक्स संदर्भातील वक्तव्यावरून संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। दसरा मेळाव्यानंतर शिवसेना उभाठाला मोठा धक्का देणार। 2 आमदार सोडले तर सगळे आमदार आणि नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत। कृपाल तुमाने यांचा खळबळजनक दावा। खासदार संजय राऊत हे भाद्रपदातील कावळा आहेत। निकालानंतर त्यांना श्राद्धाचा घास मिळेल। अनिल बोंडेंची राऊतांवर खालच्या पातळीवर टीका। ठाकरेंच्या शिवसेनेचं बुधवारी राज्यव्यापी आंदोलन। जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीकरता शिवाजी पार्कात करणार आंदोलन। राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची आज बैठक। तायवाडे, परिणय फुकेंसह 25 पदाधिकारी राहणार उपस्थित। अतुल सावेंनी बोलावलेल्या बैठकीत भुजबळ अनुपस्थित राहणार। राज्यातील शेतकऱ्यांकरता आनंदाची बातमी। नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा। 91,65,000 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्यानं बळीराजाला मोठा दिलासा। डोंबिवलीतील समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीवर कारवाई तुर्तास स्थगित। हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन रहिवासी उतरले रस्त्यावर। बीड जिल्हा कारागृहातील जेलरचा आणखी एक कारनामा। कैद्याकडून जेलरनं गाडी धुण्यासह करून घेतली इतर वैयक्तिक कामं। व्हिडिओ व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण। सोशल मीडियावरील बंदीचा निर्णय मागे घेतल्यानंतरही नेपाळमध्ये हिंसाचार सुरूच। अजूनही अनेक शहरांमध्ये जमावाकडून तोडफोड आणि दगडफेक सुरू। कणकवली तालुक्यातील असलदे गावातील गावठणवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाल्यानं नागरिक भयभीत झाले। त्यामुळे वन विभागानं बिबट्याला तात्काळ जेरबंद करावं अशी मागणी करण्यात येते। पुण्याच्या जुन्नरमधील 5 तरुणांनी एकत्र येत शेतात औषध फवारून देण्याचा व्यवसाय सुरू केलाय। आपली घरची कामं सांभाळून युवक इतर शेतकऱ्यांच्या शेतात औषध फवारणीची कामं करून 15 ते 20,000 रुपयांची कमाई करतायत। या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्याही मजूर टंचाईच्या अडचणी दूर झालेल्या आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पदव्युत्तर महाविद्यालयांची गेल्या महिन्यात तपासणी करण्यात आली होती आणि या तपासणीनुसार 55 पेक्षा अधिक महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश पूर्णपणे स्थगित करण्यात आलेत। त्याशिवाय काही महाविद्यालयातील अभ्यासक्रमांचे प्रवेश थांबवलेले आहेत। प्रवेश स्थगित करण्यात आलेल्या या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असं आवाहन विद्यापीठ प्रशासनानं केलं। चंद्रपूर शहरातील जेसीस चंद्रपूर तर्फे निसर्गासाठी दौड या नावानं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेमध्ये शेकडो युवक तसंच नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता। भिवंडीतील स्टेम वॉटर प्लांट इथे क्लोरीन वायुगळती झाल्याची घटना घडली होती। वायुगळतीची माहिती मिळताच
अतिरिक्त आयुक्तांसह अग्निशमन दलानं तात्काळ धाव घेत सर्वांचे प्राण वाचवले. यात 5 कर्मचारी बाधित झाले होते. त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. चंद्रपुरात आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांनी झेडपी समोर निदर्शनं केली. 20 ऑगस्टपासून संप सुरू असून राज्यातील 36,000 कर्मचारी संपावर गेलेत. समायोजन ही आंदोलक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. नांदेडमधून विविध शहरांना सुरळीत सुरू असलेली स्टार एअर कंपनीची विमानसेवा 22 ऑगस्ट रोजी अचानक निलंबित झाली. धावपट्टी अतिशय धोकादायक झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर सर्व स्तरातून वाढलेला दबाव लक्षात घेता धावपट्टी नूतनीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच ते पूर्ण होऊन विमानसेवा पूर्ववत होईल असं सांगण्यात आलं. ग्रामविकास आणि पंचायती राज विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत दापोली, मंडणगड आणि खेडमध्ये तालुकास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत ग्रामविकास आणि पंचायती राज राज्यमंत्री योगेश कदम यांनी मार्गदर्शन केलं. श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला 14 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दिवशी सायंकाळी देवीची मंचकी निद्रा सुरू होणार असून ती 9 रात्री पूर्ण झाल्यानंतर पूर्ण होईल. महिषासुराचा वध करण्यापूर्वी देवीनं घेतलेली ही विश्रांती असल्याची आख्यायिका सांगितली जाते. सोलापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी डीजे मुक्त आणि लेझर लाईट शो शिवाय गणेशोत्सवाच्या ईद ए मिलादच्या मिरवणुका काढाव्यात आणि त्याचं पालन सर्वांना बंधनकारक राहील असे आदेश काढले होते. त्यानुसार दोन्ही उत्सव डीजे मुक्त पार पडले. आता दोन्ही अधिकाऱ्यांचे हेच आदेश यापुढील प्रत्येक उत्सवापूर्वी काढले जातील आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. सोलापूर शहरातील रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावरं नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे इयर टॅगिंग असलेल्या जनावरांच्या मालकांना दंड तर इयर टॅगिंग नसलेली मोकाट जनावरं उचलून गोशाळेत सोडण्याची मोहीम महापालिका हाती घेणार आहे. मावळसह मुळशी तालुक्यातील 10 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणाच्या सांडव्यातून कासारसाई नालापात्रात सुरू असणारा पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आलाय. पावसाचं प्रमाण वाढल्यास पुन्हा विसर्ग सुरू करण्यात येईल. राहुळ घाटात मुंबई आग्रा महामार्गावर बुलेट गॅस टँकरचा अपघात झाला. टँकर पलटल्यानं त्यातून गॅस गळती होत असून महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. गॅस गळती थांबवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. डोंबिवलीमध्ये महिला चोरांनी धुमाकूळ घातलाय. महिलेनं भर दिवसा घरात घुसून कामगाराच्या बॅगेतून 20,000 लंपास केले. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आरोपी महिलेचा शोध सुरू आहे. नागपुरात डोळे तपासणीसाठी जाणाऱ्या दाम्पत्यावर काळानं घाला घातला. विरुद्ध दिशेनं येणाऱ्या मालवाहू वाहनानं धडक दिल्यानं 50 वर्षीय पती राजकुमार कुंभारे आणि 47 वर्षीय पत्नी इंदू कुंभारे यांचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये 2 तरुणींनी मुलांचा वेश करून 3 साथीदारांसह ट्रक चालकांना लुटलं. यावेळी पोलिसांनी सापळा रचत दोन्ही तरुणींना पकडलं असून त्यांचे 3 साथीदार फरार झालेत. आतापर्यंत या दोघींनी 6 महिन्यात 30 ट्रक चालकांना लुटल्याची कबुली दिली आहे. रायगडमध्ये अँटी करप्शन विभागानं धडक कारवाई केली आहे. महिला पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या नेतृत्वात बांधकाम विभागाच्या टेस्टिंग लॅबवर धाड टाकत 15,000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या 2 महिलांना रंगेहात पकडण्यात आलं. चंद्रपुरात चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेसच्या धडकेत एका सांबराचा मृत्यू झाला. या मार्गावर यंदा एकूण 7 वन्यजीवांचे बळी गेले असून त्यात 3 अस्वल, 3 सांबर आणि एका रानगव्याचा समावेश आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी सावनेरच्या दुय्यम निबंधक अधिकारी यांना दणका दिलाय. संजना जाधव यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे सरकारचे 12,61,271 रुपयांचा महसूल बुडाल्याचा ठपका ठेवत त्यांचं निलंबन करण्यात आलं. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरांनी शेकडो मोबाईल लंपास केलेले आहेत. या प्रकरणी काळा चौकी आणि डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी शनिवारपासून नागरिकांची गर्दी झाली होती. किमान 300हून अधिक मोबाईल चोरीला गेल्याची शक्यता आहे. विसर्जनासाठी शनिवारी आणि रविवारी गिरगाव चौपाटीवर गर्दी झाली होती. नागपूर पालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यावर आज सुनावणी होणार आहे. 115 हरकती विविध पक्षांकडून दाखल करण्यात आल्या. पुणे मेट्रोला गणपती बाप्पा पावलाय. गणेशोत्सव काळात प्रवाशांची आणि आर्थिक उत्पन्नाची विक्रमी नोंद करण्यात आली आहे. महामेट्रोला 5.67 कोटी रुपयांचं विक्रमी उत्पन्न प्राप्त झालं.
मुंबई शहरात पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा वाढवण्यासाठी बेस्ट उपक्रमात टप्प्याटप्प्यानं विद्युत बस दाखल होत आहेत. 17 विद्युत बस नुकत्याच दाखल झालेल्या आहेत आणि या बस ओशिवरा आगारातून विविध मार्गांवर चालवल्या जाणार आहेत. सध्या यातील 4 बस या कोस्टल रोडवर ओशिवरा आगार ते वरळी दरम्यान धावणार आहेत. नागपुरात जड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी शहरातील 60 ठिकाणी जड वाहनांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत या 60 ठिकाणांवरून जड वाहनं शहरात येऊ शकणार नाही. नवरात्रीसह दिवाळी आणि छठपूजेसाठी प्रवाशांना सोयीचा प्रवास व्हावा म्हणून मध्य रेल्वेनं मुंबई नागपूर मुंबई दरम्यान फेस्टिवल स्पेशल सुपरफास्ट ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला. देशभरातील ज्यादा मागणी असलेल्या विविध मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यात वाढ करण्यात आली आहे. मात्र मुंबई गोवा जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यात अद्याप वाढ करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे कोकणातील वंदे भारत दुर्लक्षित असून प्रवाशांची मागणी असून देखील 8 डब्यांच्या CSMT ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेस डब्यामध्ये वाढ करण्यात आली नाही. नवीन नागपूरला 11,300 कोटींचा बूस्टर डोस मिळालेला आहे. MMRDA आणि हुडको यांच्यामध्ये हा करार झालाय. या करारामुळे नवीन नागपूरच्या जागतिक दर्जाच्या विकासाला चालना मिळणार असून आर्थिक आणि व्यावसायिक चेहरा बदलण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.